हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी करता राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। तिसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या। बारामती, म्हाडा, सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी उद्या मतदान। मडकं फोडणारा कोण आहे हे मला माहिती नाही, मी कुणाचा अपमान केला नाही, पातळी सोडली नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण। मडकं फोडून मृत्यूचा संकेत दिला जातो। मडकं फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध। मडकं फोडायला सांगणाऱ्यालाच मडकं का फोडलं हे माहिती असेल, जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। शरद पवारांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द। तब्येत अस्वस्थ वाटल्यामुळे शरद पवारांकडून सभा कार्यक्रम रद्द। मोदींच्या हाती सत्ता, मात्र जोपर्यंत आपण एक आहोत तोपर्यंत बारामतीला कोणी धक्का लावू शकत नाही। सांगता सभेमध्ये शरद पवारांचा भाजपवर निशाणा। सांगता सभेमध्ये रोहित पवार भाऊक, नवी पिढी सक्षम होत नाही तोपर्यंत डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द। साहेब पुन्हा असं बोलू नका म्हणत रोहित पवार भाऊक। आमच्यातल्या एका पट्ट्यानं डोळ्यातून पाणी काढलं, हा रडीचा डाव, असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत। भावनिक झालेल्या रोहित पवारांना दादांचा टोला। सांगता सभेमध्ये रोहित पवारांकडून लावले तो व्हिडिओ। नरेंद्र मोदी, चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांचे व्हिडिओ दाखवत रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा। मोदीजी, तुम्ही छत्रपतींच्या पवित्र भगव्याला गद्दारीचा डाग लावला। गद्दारीचा डाग लावणाऱ्यांसोबत शिवसेना प्रमुखांचा मुलगा आयुष्यात कधी जाणार नाही, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार। वडेट्टीवारांनी निगमांचा उल्लेख देशद्रोही केल्याचा भाजपचा दावा। व्हिडिओ क्लिप निवडणूक आयोगामध्ये दिली, आशिष शेलार यांची माहिती। ठाकरे गटाच्या विजय करंजकरांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या विजय करंजकरांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूरला पाणी सोडण्यात येणार। तीव्र दुष्काळी पार्श्वभूमीवर निर्णय। 20 मे पर्यंत औज चिंचपूर बंधाऱ्यामध्ये पाणी पोहोचणार। मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला नो एंट्री। लिंक्डइनवरील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रिक्रुटरनं मागितली माफी। बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई इथे उद्या पंतप्रधान मोदींची सभा। पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी उद्या दुपारी 3 वाजता मोदींची सभा। मोदी अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर मोदींच्या भव्य रोड शो। भाजप उमेदवारांसाठी मोदींचा प्रचार। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।